पाहत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जवळ शेअर करा। उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक उत्तराला पुरावा देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। प्रामुख्याने 1-2-3 मुद्दे मी आपल्याला सांगतो। तो सर्वसाधारण सभेचा विषय असेल, नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतला विषय असेल, 34 लोकांच्या संशयित जे काही बेकायदेशीर नियुक्त्या आहेत त्यांच्या बाबतीतला विषय असेल आणि इतर अजून आपण जो कुठला प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ। तर पहिला मुद्दा आहे तो सर्वसाधारण सभेचा। आमच्यावर असे आरोप करण्यात आले की नगराध्यक्ष सर्वसाधारण सभा घेत नाहीत किंवा नगराध्यक्षांचं काम हे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे। तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की नगर परिषदेचं काम हे नियमानं चालू आहे। 21 डिसेंबरला नगर परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर 23 डिसेंबरला सर्व सदस्यांचे आणि नगराध्यक्षांचे त्या ठिकाणी गॅझेटमध्ये नाव आले। त्यानंतर 1 जानेवारी 2026 ला या गंगाखेड शहराच्या लोकमुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारला। 1 तारखेला पदभार स्वीकारल्यानंतर 12 तारखेला या गंगाखेड नगर परिषदेची पहिली विशेष सभा झाली। त्यामध्ये उपनगराध्यक्षाची निवड झाली। त्यानंतर 23 जानेवारीला गंगाखेड नगर परिषदेची दुसरी विशेष सभा झाली। त्या विशेष सभेमध्ये विशेष समित्यांचे सभापती त्या ठिकाणी निवडले गेले। त्यानंतर तिसरी विशेष सभा ही अर्थसंकल्पीय सभा झाली। ती कधी झाली तर 27 फेब्रुवारी 2026 ला। 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय म्हणजे बजेटची मीटिंग ज्यावेळेस झाली, त्यानंतर 1-1.25 महिन्याचा काळ लोटला गेल्यानंतर दिनांक 15 एप्रिलला सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी प्रभारी जे मुख्याधिकारी आहेत, कारण जे मुख्याधिकारी या ठिकाणी जे रुजू होते ते रजेवर असल्यामुळे प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना उर्मिलाताई केंद्रे यांनी एक पत्र दिलंय की सर्वसाधारण सभेत गंगाखेड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, यासाठीचं हे उर्मिलाताई केंद्रे यांचं पत्र दिनांक 15 एप्रिल 2026। या पत्रानंतर ते तुम्ही प्रत वाटायलात ना सगळे। त्यानंतर उर्मिलाताई यांच्या पत्रानंतर दिनांक 21 एप्रिलला मुख्याधिकाऱ्यांनी सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे की आपल्या प्रभागातले काही विषय असतील, आपल्या प्रभागातल्या काही समस्या असतील तर आपण ते लेखी स्वरूपात मांडावेत। आणि मुख्याधिकाऱ्यांच्या या 21 तारखेच्या पत्रानंतर सर्व सन्माननीय नगरसेवकांना 3 दिवसांची मुदत दिली होती। आपले जे काही आपल्या वॉर्डातले प्रश्न असतील ते आपण मांडा। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जर नगरसेवक सोडले तर यशवंतच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी, मी परत सांगतो, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर यशवंत सेनेच्या 17 पैकी म्हणजे निवडून आलेले 15 आणि 2 स्वीकृत नगरसेवक, या 17 पैकी ते नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये काय विकास कामं व्हावी, आपल्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत, आपल्या प्रभागाच्या काय समस्या आहेत, असा एकही प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेला नाही। यांचे प्रस्ताव काय आहेत त्याविषयी सुद्धा मी आपल्याला सांगतो, पण मुळात प्रस्तावच द्यायचा नाही आणि आमचे विषय अजेंडा घेतले नाहीत म्हणून कांगावा करायचा, ही बाब कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार गंगाखेड शहराच्या मायबाप जनतेनं आता या ठिकाणी केला पाहिजे।
आता यांचे प्रस्ताव काय होते मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी यशवंत सेनेच्या नगरसेविका मनीषा प्रमोद कुमार साळवे यांनी यांच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडल्या आणि त्या आपण अजेंड्यावर घेतलेल्या आहेत. शब्दशः यांचे जरी आपण शब्द त्या ठिकाणी अजेंड्यावर मांडले नसतील तर आपण यांचे विषय घेतलेले आहेत. प्रामुख्याने रस्ते, नाली, पाणी, स्वच्छतेसंदर्भातले त्यांचे विषय. त्यानंतर दुसरे नगरसेवक आहेत अनिल यानपल्लेवरजी. त्यांनी सुद्धा आता ते स्वीकृत सदस्य आहेत, पण त्यांनी विशेषतः प्रभाग 6 व 4च्या संदर्भात त्यांनी काही विषय दिले होते ते सुद्धा आपण अजेंडामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या जरी शब्दात नसले तरी मुख्याधिकाऱ्यांना जे योग्य वाटतील, जे नगराध्यक्षांना योग्य वाटतील त्या शब्दात आपण त्यांचे मुद्दे त्या अजेंडामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की आमचे मुद्दे, आता त्यांचे काय मुद्दे होते तुम्हाला सांगतो. यशवंत सेनेचे गटनेते आहेत सय्यद अकबर. त्यांनी एक पत्र दिलंय. त्या पत्रामध्ये काय विषय आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 ते 2026 पर्यंतची माहिती मिळण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 ते आज रोजीपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना 1.0 आणि 2.0 अंतर्गत मंजूर प्राप्त लाभार्थ्यांची यादी तसेच आज रोजीपर्यंत वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी याची सविस्तर यादी टप्प्याने देण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या संचिकेची कॉपी 8 दिवसामध्ये उपाध्यक्ष नगर परिषद गंगाखेड यांच्या कार्यालयामध्ये स्वतः विभाग प्रमुख यांनी दाखल करावी. संबंधित माहिती लवकरात लवकर अवगत करून देण्यात यावी ही विनंती. या असा मुद्दा आहे. आता मला एक सांगा, सध्या नगर परिषदेची नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे बऱ्या प्रमाणात. त्याचं काम आता संपेल. जी जुनी नगर परिषद आहे तिथं विद्यमान सदस्यांनाच बसायला अडचण होते. तर 2019 ते 2026 म्हणजे 8 वर्षाच्या संचयिका त्या किती होतील? सदस्यांनाच बसायला जागा नाही, संचिका तिथे घेऊन बरं. हा विषय तुमचा आहे तर तुम्हाला उपनगराध्यक्ष त्यांची केबिन आहे, तुमचा वैयक्तिक काही विषय झाला असेल तर तुम्ही हा विषय तुमच्या केबिनमध्ये मांडा ना. याच्यात सर्वसाधारण सभेला किंवा बाकी सदस्यांना तुम्ही वेटीस कशाला धरता? हा मूळ प्रश्न आहे. त्यांचा दुसरा प्रश्न आहे, स्वच्छ यांचा ह्या गटनेत्यांचा दुसरा एक प्रस्ताव आहे की येणाऱ्या सर्वसाधारण सभेत खालील बाबी अंतर्भूत करण्याबाबत वरील विषय आपणास विनंती करण्यात येते की घनकचरा व्यवस्थापनमध्ये अनेक बाबींमध्ये बेकायदेशीरपणा दिसून येत असल्याचे खालील विषयावर रेकॉर्ड सहित विभाग प्रमुखास उपस्थित राहून चर्चा करणे. त्याच्यामध्ये ते काय आहेत? रोजंदारी स्वच्छता कर्मचारी यांना मिनिमम वेजेस ऍक्टनुसार पगार मिळतो का या विषयावर चर्चा करणे. संबंधित विभागास पगार संबंधी रेकॉर्ड सभागृहामध्ये घेऊन येण्यास सांगणे. नगर परिषद रोजगार कर्मचारी यांना ईपीएफ मिळतो का तसेच त्यांचा इन्शुरन्स आहे का या संबंधित विभागास रेकॉर्ड सभागृहास घेऊन येणे. सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेफ्टी मेजर पुरवले जातात का यासंबंधी रेकॉर्ड संबंधित विभाग प्रमुखास उपस्थित राहण्यास निर्देश देणे व या विषयावर चर्चा करणे. आणि दुसरा विषय की घनकचरा व्यवस्थापनाचे मागील अदा केलेले 3 देयके रेकॉर्ड सहित सभागृहामध्ये घेऊन चर्चा करणे. आता सन्माननीय गटनेत्यांना मी सभागृहात सुद्धा हा प्रश्न केला की गेल्या 3 महिन्यात जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना मिनिमम वेजेस ऍक्टनुसार पगार मिळावा का तर 100% मिळावा. सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी मेजर्स त्या ठिकाणी मिळावेत का तर 100% मान्य. पण हे 4 देयकेच तुम्ही का मागताय? जर चौकशी झाली पाहिजे, जर ऑडिट लागलं पाहिजे तर गेल्या 4 वर्षाचं घनकचरा व्यवस्थापनाचं ऑडिट लागलं पाहिजे. या घनकचरा व्यवस्थापनामध्ये मी तुमच्या निदर्शनास आणून देतो या घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत गेल्या 4 वर्षाचा प्रशासक जो काळ होता तो कसा चालला एक लक्षात घ्या. नागरा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला 3 वर्षाकरता घनकचरा संकलनाचं काम मिळालं होतं.
त्यामध्ये वाहतूक, नाले सफाई तसेच आवश्यकतेनुसार जेसीबी पाणी पुरवठा करण्याकरिता आदेश त्यांना देण्यात आले होते. आता या नागराल एजन्सीला प्रशासकीय मान्यता फक्त 1 वर्षाची होती. 1 वर्षाची प्रशासकीय मान्यता असताना 3 वर्ष यांनी बेकायदेशीरपणे हे घनकचरा व्यवस्थापनाचा जो काही कारभार आहे तो सांभाळल्यानंतर पुढील 2 वर्ष प्रशासकीय मान्यतावर ठराव कामे करण्यात आली असून प्रति महिना 11 ते 12 लाख रुपये काढण्यात आले. प्रति महिना 11 ते 12 लाख काढण्यात आले. तर हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे, तो कोणाच्या घशात आणि कोणाच्या खिशात गेला, कोणाची या नागराल एजन्सीमध्ये भागीदारी आहे, याचा सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. पण दुसरा विषय, सदर कामाची एमबी ही रेकॉर्ड कोणी केली? तर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे एसआय न या कामाची एमबी रेकॉर्ड केली. मुळात एसआय ला या बिलासंबंधी एमबी रेकॉर्ड करण्याचा अधिकारच नाही. ते झालं. एफडीआर सुरक्षा अनामत रक्कम 8 लाख परत करण्यात आले काम संपण्याच्या आधीच, जे किमान काम संपल्यानंतर 6 महिन्यानंतर ही एफडीआर रक्कम जी आहे ती परत केली जाते. त्याच्यामध्ये मुकादम व अभियंता यांच्या सहीचा अहवाल सुद्धा नाही. मग काय झालं याच्यामध्ये? सर्व बेकायदेशीरपणे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालला. पण दुसरा आता ह्या असे विषय होते, थोडक्यात सांगायचं झालं. आता सगळ्यांच्या प्रति मी आपल्याला देतो, तुम्ही त्या ठिकाणी तपासून पहा की एक सुद्धा त्यांच्या प्रभागात 17 पैकी 13 नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात काय व्हावं काय नाही याचा कुठलाच प्रस्ताव नगर परिषद कार्यालयाला देण्यात त्या ठिकाणी आलेला नाही. उगाच असे काहीतरी घरकुलवाल्याने एखादं काम ऐकलं नाही की त्याची चौकशी लाव, दुसरा एखाद्या घनकचऱ्यावाल्याचा काही विषय झाला की मग त्याचं चौकशी लाव. त्या अशा प्रकारचे पॉलिटिकल मोटिवेटेड सगळे विषय होते. तर काही काही मुद्दे तर असे आहेत त्याचा समाविष्टच आपण करू शकत नाहीत. आता यांचा दुसरा मुद्दा आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान योजनेअंतर्गत गंगाखेड नगर परिषद अंतर्गत विकास कामासाठी 100 लाख रुपये निधी मंजूर झाले आहेत. प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 7. तर त्याच्यामध्ये काय करायचं, तर विकसित उद्यानमध्ये सोलार पथदिवे बसवणे, त्याच्यानंतर विठ्ठलनगर परिसरात ओपन स्पेसच्या जागेत उद्यान विकसित करणे, प्रभाग 7 मध्ये एलईडी व सौर ऊर्जा पथदिवे बसवणे. आता याचा मी तुम्हाला जीआर त्या ठिकाणी मागे जोडलेला आहे. हा त्या कामासंबंधीचा जीआर आहे. याच्यामधले आपल्याला 3 मुद्दे वाचून दाखवतो, ते आपण नमूद करावेत. सदर निधीतून हाती घ्यावयाच्या कामांसाठी खालील कार्यपद्धती राहील. सर्व महापालिका व मराठी शाळा असणाऱ्या नगर परिषदा नगरपंचायतींनी मंजूर निधीपैकी किमान 50% निधी हा मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी वापरणे बंधनकारक आहे. म्हणजे हे जे 1 कोटी आलेले आहेत त्याचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान त्याच्यामध्ये हा पैसा कुठं खर्च करावा याचा जीआर आहे. त्याच्यानंतर उर्वरित निधीतून आरोग्यविषयक कामे, आरोग्य केंद्र, आरोग्य साहित्य, महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स मशीन इत्यादी पर्यावरण व पर्यटन विषयक सुविधा विकसित करून त्यातून स्व उत्पन्नात वाढ होईल असे उपक्रम राबवणे. ज्या नगर परिषदेमध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये शाळा नाहीत अशा नगर परिषद नगरपंचायतींनी 50% निधी आरोग्यविषयक कामांकरता म्हणजेच आरोग्य केंद्र, आरोग्य साहित्य, महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स मशीन इत्यादी वापरणे बंधनकारक आहे. व उर्वरित निधीतून पर्यावरण व पर्यटन विषयक सुविधा विकसित करून त्यातून स्व उत्पन्नात वाढ होईल असे उपक्रम राबवावेत. म्हणजे याचा अर्धा निधी हा आपल्याला महिलांवर खर्च करायचा आहे, अर्धा निधी हा आपल्याला आरोग्यविषयक गोष्टींवर खर्च करायचा आहे. आणि यांचा प्रस्ताव काय आहे? एका वॉर्डात पथदिवे बसवा, एका वॉर्डात ओपन स्पेसची जागाच विकसित करा, हे अशा प्रकारचे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चुकीचे प्रस्ताव मांडायचे आणि नगराध्यक्षांवर अजेंड्यावर ते विषय घ्या म्हणून दबाव टाकायचा, हा प्रकार सध्या या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर ते कलेक्टर ऑफिसला गेले, कलेक्टर साहेबांकडे त्या ठिकाणी तक्रार देण्यात आली. पण 14 मेला जी सर्वसाधारण सभा झाली त्या सर्वसाधारण सभेच्या आपल्याला विषय सांगतो. त्यात एकूण 32 ठराव होते. त्याच्या प्रत आता आपल्याला मिळून जातील मंजूर नामंजूर विषयाच्या. आता फक्त मला 4 गोष्टींवर त्या ठिकाणी हायलाईट करायचं आहे
की ज्यावेळेस अजेंडा तयार होत असतो तो कोण त्याचा सर्वस्वी अधिकार हा नगराध्यक्षांचा असतो आणि प्रत्येक नगरसेवकानं दिलेला प्रस्ताव तात्काळ अजेंड्यावर घेणे हे कोणत्याही कायद्यात बंधनकारक नाही. प्रस्ताव नियमानुसार आहे का, आवश्यक कागदपत्रे पूर्ण आहेत का, निधी उपलब्ध आहे का, संबंधित विभागाचा अभिप्राय प्राप्त आहे का, या सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतरच विषय अजेंड्यावर घेतला जातो. बरं, यांचं म्हणणं आहे की आमचे प्रस्ताव घेतले नाहीत. अरे तुम्ही प्रस्तावच दिले नाहीत तुमच्या वॉर्डातले तर घेणार काय, हा मुद्दा नंबर 1. बरं, जे दिले, ज्या गंगाखेड शहराच्या मूलभूत सुविधा आहेत, मग तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, तो रस्त्यांचा प्रश्न असेल, तो दिवाबत्ती पथदिव्यांचा प्रश्न असेल, तो स्वच्छतेचा प्रश्न असेल, या फक्त 4 मूलभूत गोष्टींवर आपल्याला काही गोष्टी सांगतो. ह्या 4 पैकी 4ही ठराव मताच्या जोरावर यांनी नामंजूर केले. आता हे म्हणतील आम्ही पाण्याचा मुद्दा, त्या ठिकाणी पाण्याच्या मुद्द्याला मंजुरी दिली. माझ्याकडे त्या दिवशी जे सभा झाली त्या सभेचं आपल्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली होती. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला पाहिजे असेल तर मी आपल्याला देतो. पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता त्या प्रश्नासंबंधी जो मुद्दा आपण अजेंड्यावर घेतला होता त्याला सुद्धा विरोध करण्यात आला. नंतर आम्ही अशी भूमिका घेतली, आमच्या नगरसेवकांनी अशी भूमिका घेतली की बाबा एकतर उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना 10-10, 15-15 दिवस प्यायला पाणी नाही आणि ह्या पद्धतीने हे तुमचं जे मत आहे ते योग्य नाही. स्वतः उर्मिलाताई केंद्रे यांनी याविषयी स्पष्ट आक्षेप व्यक्त केल्यानंतर पुन्हा यांनी त्या पाण्याचा जो मुद्दा होता त्याला संमती दिली. आता त्या पाण्याच्या बाबतीत आपल्याला काय करायचं होतं मी सांगतो. सध्या गंगाखेडची पाण्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती सुधारणा करण्यासाठी त्याच्यामध्ये एका तज्ज्ञ समितीचं त्या ठिकाणी आपल्याला बोलवून पूर्ण शहराचा सर्व्हे करायचा होता. त्याच्यामध्ये सध्या या घडीला पाणी किती वाजता मिळतं, मिळालं किती दिवसाला मिळतं, समजा 10 दिवसाला मिळत असेल तर ते कमी कसं करता येईल, कुठं मिळालं तर ते कमी दाबानं पाणी मिळतं त्याच्यावर काय आपल्याला काम करता येईल. शुद्ध पाणी पुरवठा जो आमच्या नगर परिषदेच्या वचननाम्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या आमचा मुद्दा होता की लोकांना शुद्ध पाणी पुरवठा केला पाहिजे, त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल त्या संबंधीचे मुद्दे होते. तर कुठलाच मुद्दा न ऐकून घेता एकतर्फी सगळेच्या सगळे मुद्दे नामंजूर, या अशा प्रकारची नगरपालिका. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता आपली आजची पत्रकार परिषद चालू आहे. आम्ही तुम्हाला निरोप दिला की या तारखेला या दिवशी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. आता मला जे बोलायचे मुद्दे जर मी तुम्हाला सगळेच लिहून दिले तर पत्रकार परिषद घेण्याची गरजच नाही ना. तसाच अजेंड्याचा विषय, सगळीच माहिती जर आपण अजेंड्यावर घेतली तर सभागृहात चर्चा काय करणार, आपण सभागृहात बोलणार काय. बरं, हे जे आता नवीन आजकाल हे जे कायदे पंडित आलेत, हे पुस्तक घेऊन फिरायला लागलेत, ह्या पुस्तकामध्ये हे जे पुस्तक आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965, या पुस्तकामध्ये महाराष्ट्र नगरपालिका कामकाज चालवणं नियम 1966 पेज नंबर 669, त्यामध्ये सुधारणा हा मुद्दा आहे. एखादा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर आणि त्यास अनुमोदन देण्यात आल्यानंतर त्यासंबंधी सुधारणा सुचवण्यात येतील. प्रत्येक सुधारणा प्रस्तावाशी निगडीत असली पाहिजे आणि त्याद्वारे प्रस्तावात फेरबदल करता येईल, त्यात जादा मजकूर दाखल करता येईल किंवा त्यातून मजकूर वगळताही येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रस्तावामध्ये आपला जो अजेंड्याचा विषय आहे त्यात काही विषय टाकायचे असतील ते टाकू शकतो, काही वगळायचे असतील ते वगळू शकतो. पण अशा पद्धतीनं आमचे मुद्दे अजेंड्यावर घेतले नाहीत म्हणून गंगाखेड शहराच्या ज्या काही मूलभूत सुखसुविधा आहेत, मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा असेल, दिवाबत्तीचा असेल, स्वच्छतेच्या बाबतीतला असेल, या सर्व प्रश्नांना विरोध करणं हे कितपत योग्य आहे हे आपण सर्वांनी ठरवावं. ठीक आहे, तुमचं भांडण आमच्यासोबत असेल पण लोकांना कशाला वेठीला धरता. घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतला सध्या घनकचऱ्याचं जे टेंडर आहे त्याच्या बाबतीतही असंच हॅक करून यांनी ते टेंडर लावलं. बरं, लावलं ते कॅन्सल झालं. सध्या आचारसंहिता असल्यामुळे ते टेंडर लागू शकत नाही. पण आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी मागणी करणार आहेत की असा एक नियम आहे की जर सरकारचा एखादा GR असेल आणि तो त्या GRच्या अगेन्स्ट जर काउन्सिलनं निर्णय घेतला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आहे.
सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन याविषयी आम्ही त्यांना न्याय मागण्याचं काम करणार आहोत आणि जर जिल्हाधिकारी साहेबांनी जर आम्हाला न्याय दिला नाही तर या गंगाखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. कचरा साफ कसा करायचा, नाल्या कोणी काढायच्या, आज घंटागाड्याचा प्रश्न ज्या आहेत त्या व्यवस्थित नाहीत, बरोबर नाहीत. या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. जर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला या गोष्टीवर जर न्याय दिला नाही तर पुढची दिशा काय असेल ते आपल्याला कळवण्यात येईल. कारण राजकारण राजकारणाच्या जागेवर राहिलं पण लोकांच्या मूलभूत गरजांवर तुम्ही अशी गदा आणू शकत नाहीत. त्यानंतर शहरातला स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा जो मुद्दा आहे आपला तो सुद्धा त्या ठिकाणी नामंजूर केलेला आहे. याचा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, विन्सी ग्लोबल कंपनीला त्या ठिकाणी राज्य शासनाने नियुक्त केले, तो सुद्धा मुद्दा नामंजूर. कशाच्या आधारावर? मुद्दा वाचणं नाही, काही नाही. प्रत्येक मुद्द्याला GR आहे का, प्रत्येक मुद्द्याला एखाद्या याचं नाव आहे का? ठीक आहे ना, काही करेक्शन असतील तर सांगा ना, ते करू ना आपण. पण सरसकट सगळेच मुद्दे हे करायचे. एखादा मुद्दा आपण समजू शकतो पण मूलभूत गरजांचा मुद्द्यांना नामंजूर करणं ही फार मोठी शोकांतिक आहे. पाण्याच्या बाबतीत सुद्धा पुन्हा सांगितलं गेलं, मुद्दा क्रमांक 20 आहे. मुद्दा क्रमांक 20 आहे की स्वच्छता व पाणी पुरवठा विभागासाठी JCB पोकलेन उपलब्ध करून देणे, या प्रक्रियेला मान्यता देणे. तर त्यावेळेस ते म्हणले की हा मुद्दा आणि पाणी पुरवठ्याचा जो मुद्दा आहे तो एकच आहे. पण तसं नसून हे मान्सून पूर्वीची जी काही आपली नालेसफाई होते किंवा काय होते हा तो मुद्दा होता, पाणी पुरवठ्याचा वेगळा मुद्दा आहे असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचे शब्द आहेत ते मिनिट्स बुक जर असलं तर त्याचं काढण्याचं काम चालू आहे. मिनिट्स बुकमध्ये त्यासंबंधी नोंद सुद्धा आहे की अनावधानाने आमच्याकडून हा प्रस्ताव त्या ठिकाणी हे म्हणजे रद्द झालेला आहे. त्याच्यामुळं हा सर्वसाधारण सभेचा विषय झाला. आता त्यानंतर मी सांगतो तुम्हाला मुद्दा येतो. आता काही गोष्टी अशा आहेत की प्रभाग 1 ते 13 मधील विविध विकास कामांना शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून मान्यता देण्याबाबत. तर हा रद्द करण्याचं कारणच नाही ना. 1 ते 13 मध्ये सगळेच विषय आले ना. जर आम्ही आमच्या नगरसेवकांनी हे एवढे विषय दिलेत, जर आम्ही आमच्या नगरसेवकांचे विषय घेतले असते आणि यशवंत सेनेच्या नगरसेवकांचे विषय घेतले नसते तर आम्ही बायस्ड ठरलो असतो. पण नगराध्यक्षांच्या मते एक तर ऑलरेडी JPला उशीर झालेला आहे, प्रस्ताव जास्त होईल, विषय किचकट होईल, म्हणून आपण एक जनरलाइज सगळे मुद्दे करून बरं असा एकही बरं यांच्या प्रभागामध्ये विकास होऊ न देण्याचं कारण काय? कारणच नाही ना. या गंगाखेड शहराच्या इतिहासातील पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून उर्मिलाताई केंद्रे त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि असा एकही प्रभाग नाही, 1-2 प्रभाग जर सोडले तर प्रत्येक प्रभागामध्ये उर्मिलाताई केंद्रे यांना चांगलं मताधिक्य आहे. त्याच्यामुळे कुठला प्रभाग विकासापासून वंचित ठेवणं याचा प्रश्नच निर्माण येत नाही ना. ठीक आहे, नगरसेवक गंगाखेड शहराच्या लोकांनी जो नगरसेवक त्यांना आवडतो तो निवडला, जो नगराध्यक्ष त्यांना पाहिजे होता तो निवडला. याच्यामध्ये एखाद्या प्रभागाविषयी आकस असण्याचं कुठलंच कारण नाही. तर आम्ही आमच्या प्रभागाचं नाव टाकलं आणि तुमच्या प्रभागाचं नाही असाही विषय नाही ना. 1 ते 13 सगळीकडे सगळे विषय या गंगाखेड शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये, कारण न्याय भूमिका देण्याचं काम आम्हाला करायचं. हा विषय येतो सर्वसाधारण सभेचा. या विषयाच्या बाबतीत सांगितलं, सभा नियमितपणे झालेल्या आहेत. त्यांचा जो आरोप होता 3 महिने 20 दिवसांनी काहीतरी ती सभा झाली, दादांकोट आहे, 12 जानेवारीला झाली, 23 जानेवारीला झाली, 27 फेब्रुवारीला झाली आणि 14 मेला झाली. त्याचा कशामुळे डिले झाला तर मुख्याधिकारी नव्हते. आपलं 15 तारखेचं पत्रही दाखवलं. जे सभेमध्ये विषय मंजूर नामंजूर झाले ते आपल्याकडे आहेत. फक्त हायलाईट आपण 4 मुद्द्यांवर कशासाठी केलं की या गंगाखेड शहराच्या त्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या त्यांनी सपशेल नाकारल्या. त्यानंतर मुद्दा येतो नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांच्या बाबतीत. आता या बाबतीत नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांच्या बाबतीत हे माननीय हायकोर्टचे 2 त्या ठिकाणी आदेश आहेत. त्या आदेशाच्या प्रत मी आपल्याला देतो. याचा थोडक्यात सार मी आपल्याला सांगतो की पहिला जो रिट पिटिशन आहे त्याचा नंबर आहे 9217-2015
9795-215. मुंबई उच्च न्यायालय आदेश दिनांक 15/2/2016. या आदेशाचा थोडक्यात अर्थ असा आहे की महाराष्ट्र शासनाने 14/8/2015 रोजी अधिसूचना काढून नगर परिषदेच्या चेकवर जो नगराध्यक्षांचा स्वाक्षरीचा अधिकार होता तो काढून कोणाला देण्यात आला? मुख्याधिकाऱ्यांना. ही कधीची घटना आहे? 14 ऑगस्ट 2015ची. त्याच्यानंतर काही नगराध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मधील तरतुदींना व नगराध्यक्षांच्या वैधानिक अधिकारांना हा जो शासन निर्णय झालेला आहे 14 ऑगस्टचा तो बाधक आहे. न्यायालयाने प्राथमिक दृष्ट्या असे निरीक्षण नोंदवले की नगराध्यक्ष हे नगर परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी नगराध्यक्षांना कायद्याने अधिकृत आहेत. मुख्याधिकारी हे नगराध्यक्षांच्या नियंत्रण, मार्गदर्शन व देखरेखीखाली काम करतात. नगराध्यक्ष हे जनतेतून थेट निवडून आलेले प्रतिनिधी असल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची स्वाक्षरी काढून टाकण्यामागे पुरेसा कायदेशीर व तर्कसंगत आधार प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. मी त्याची एका रिट पिटिशनची कॉपी मी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून अंतिम निर्णय होईपर्यंत दिनांक 14/8/2015च्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आलेली आहे. हे झालं पहिलं रिट. त्यानंतर दुसरं एक रिट पिटिशनची कॉपी मी आपल्याला दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय आदेश दिनांक 11/2/2019 रिट पिटिशन नंबर 1452-2019. या आदेशाचा थोडक्यात अर्थ असा आहे की न्यायालयासमोर 14/8/2015च्या अधिसूचनेविषयी पूर्वी दिलेले स्थगिती आदेशाचा संदर्भ मांडण्यात आला. म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं, तत्कालीन लातूरचे जे जिल्हाधिकारी आहेत जी श्रीकांत यांनी 14 ऑगस्टच्या GR नुसार औसा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांचे सहीचे अधिकार काढले. त्यानंतर औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष हे कोर्टात गेले आणि त्यांना कोर्टाने दिलासा दिलेला आहे. त्यानंतर न्यायालयासमोर 14/8/2025च्या अधिसूचनेविषयी पूर्वी दिलेली स्थगिती आदेशाचा संदर्भ मांडण्यात आला. न्यायालयाने नोंदवले की रिट पिटिशन नंबर 9217-2015 व 9795-2015 मध्ये दिनांक 15/2/2016 रोजी दिलेली स्थगिती अद्याप अस्तित्वात आहे. म्हणजे 14/8/2015ची अधिसूचना अंतिम निकाल होईपर्यंत लागू झालेली मानता येणार नाही. पूर्वीच्या स्थगिती आदेशाची नोंद घेऊन त्याचे अस्तित्व कायम असल्याचे त्या ठिकाणी स्पष्ट केले. तर ह्या दोन्ही ज्या काही रिट पिटिशन आहेत त्याचा एकत्रित निष्कर्ष काढायचा झाला तर मुंबई उच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी 2016ला 14 ऑगस्ट 2015च्या अधिसूचनेला स्थगिती दिली आणि 11/2/2019 म्हणजे 11 फेब्रुवारी 2019 रोजी ती स्थगिती कायम असल्याची नोंद केली. त्यामुळे अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत नगराध्यक्षांच्या धनादेश स्वाक्षरी अधिकारांवर शासनाची 14 ऑगस्ट 2015ची अधिसूचना प्रभावी ठरत नाही. हे कधीचं म्हणणं आहे माननीय उच्च न्यायालयाचं 11 फेब्रुवारी 2019च्या बाबतीत. आता हा मुद्दा झाला सहीच्या बाबतीतला. आता सहीच्या बाबतीत माननीय गटनेते अर्जुनभाई यांना आमच्या सहीचा अधिकार काढण्यासाठी ते रोज एक पेपर काळा करतात. कुठे जिल्हाधिकारीकडे जा, अजून कुठे DPOकडे जा. पण एवढं आमच्या विरोधामध्ये आकस असण्याचा त्यांचा विषयच नाही ना. ज्या गंगाखेड शहराच्या मायबाप जनतेनं बहुमतानं उर्मिलाताई केंद्रे यांना निवडून दिलं त्याच नगराध्यक्षांचे तुम्ही आर्थिक जे अधिकार आहेत ते काढा म्हणता. हे या निवडून दिलेल्या लोकांचा अपमान आहे. पण एवढं आमच्या विषयी आकस असण्याचं कारणच नाही ना. ज्या डॉक्टर केंद्रे साहेबांबद्दल तुम्ही त्या दिवशी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला त्या आदरणीय साहेबांनी तुम्हाला 2011ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं, 2016ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं नगरसेवक पदाचं. त्याच्यात तुम्ही एकदा पडले, एकदा निवडून आले. त्याच्यानंतर तुम्हाला गंगाखेड शहराच्या राष्ट्रवादीचं शहराध्यक्ष केलं, नगर परिषदेचं गटनेता केलं. असे काही प्रकरण नाही त्या प्रकरणामधून तुम्हाला वाचवण्याचं काम केलं. त्या प्रकरणाचा मला या ठिकाणी उल्लेख करायचा नाही, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि एवढं सगळं करून त्या व्यक्तीविषयी माननीय केंद्रे साहेबांविषयी केंद्रे परिवाराविषयी एवढं आकस असण्याचं कारणच नाही. पण तुम्ही दिल्या घरी सुखी राहा ना. एक ठीक आहे, राजकारणामध्ये एखाद्याचे विचार पटले नाहीत तो विषय वेगळा. पण आपल्या नवीन नेत्याला, आपल्या नवीन मालकाला खुश करण्यासाठी रोज एक पेपर काळा करणं
हे कितपत योग्य आहे आणि कितपत त्यांनी वेळ घालावा हा मुद्दा येतो. आता हे सगळे विषय आहेत. आता त्यानंतरचा मुद्दा येतो सध्या गंगाखेड नगर परिषदेमध्ये जे 34 बेकायदेशीर संशयित जे काही 34 लोक आहेत त्यापैकी 34 मला पहिल्यांदाच या ठिकाणी स्पष्ट करायचं की सर्व 34च्या 34 लोक हे इल्लीगल नाहीत. त्याच्यातले काही नियमात आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये ज्या काही इल्लीगल पद्धतीनं बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या त्या बाबतीत मी आपल्याला काही खुलासे करणार आहे. त्या सर्वांच्या प्रती मी आपल्याला देतो. तर पहिलं नाव आहे राजू देवीदास साळवे. आता हा कोणाचा भाऊ आहे आपल्याला माहित नसेल तर मी सांगतो, हा उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांचा भाऊ आहे, बंधू आहे. तर यांना नियुक्ती आदेश कधी देण्यात आले तर दिनांक 9/9/2025 यांच्या नियुक्तीचा आदेश आहे जावक क्रमांक मध्ये 1932. आणि यांना गंगाखेड नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत जयवंत सोनवणे यांनी त्यांना त्यांची कुठल्या पदावर नेमणूक केली तर डायरेक्ट मुकादम. आता मुकादम होण्यासाठी किमान 5 वर्ष सफाई कामगार म्हणून लागतं. डायरेक्ट मुकादम म्हणून निवड. पण गंमत अशी आहे की हा जो नियुक्ती आदेश दिनांक आहे हा अजून एका माणसाला दिलेला आहे. याची आवक जावक क्रमांक मध्ये राजू देवीदास साळवेची जर तुम्ही जावक क्रमांक मध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद पाहिली तर काय आहे तुम्हाला दाखव. ही जावक क्रमांक नोंद आहे 9/9/2025. ही जावक क्रमांकाची या ठिकाणी कॉपी देतो. जावक क्रमांकामध्ये असा उल्लेख आहे की संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा निविदा सूचना प्रसारित करण्याबाबत ही जावक क्रमांकामध्ये याची नोंद आहे. 9/9/2025 ला नियुक्ती झाली. त्यांचा नियुक्ती क्रमांक आहे 1932. त्याची जावक क्रमांक मध्ये इकडे नोंद काय आहे, संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यानंतर आता यांचा नंबर काय होता 1932 दिनांक 9/9/25. आता अजून एक त्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांचं नाव आहे महादेव लिंबाजी ओगले. ओगलेला सुद्धा त्याच दिवशी म्हणजे 9/2/2025 या रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सुद्धा नियुक्ती आदेश जावक क्रमांक 1932. एका माणसाला 2-2 जावक क्रमांकांना आदेश देता येतात का? म्हणजे याचा अर्थ काय, का नियुक्त्या आत्ता केलेल्या आहेत पण मागच्या तारखांमध्ये खतवलेल्या आहेत, हा याचा अर्थ होतो. आता तिसरा मुद्दा सांगतो तुम्हाला. मुसा इसाक शेख यांना आदेश दिनांक आहे 3/11/2025 ला. रुजू दिनांक आहे 18/5/2025. आदेश निघाल्यानंतर यामध्ये ज्यावेळेस आपण आदेश देतो त्यावेळेस आदेश दिल्यानंतर 7 दिवसात जॉईन होणे आवश्यक असते, पण ते झाले नाहीत. आणि या आदेशाचा जावक क्रमांक आपण जर पाहिला तर तो 2356/1 केलेला याला. जावक क्रमांक मध्ये 2356/1 हा जावक क्रमांकच नाही, हा जावक क्रमांकच अस्तित्वात नाही. मग याला आदेश कसे दिले, कुठल्या बेसवर दिले, याची चौकशी करायची नाही. माणसं झालं राजू देवी साळवे ओगले आणि चौथा माणूस आहे बाबासाहेब नारायण साळवे. यांना आदेश दिले 3/11/2025. त्याचा जावक क्रमांक आहे वापस तेच 2356/2 हा जावक क्रमांकच अस्तित्वात नाही.
त्या जबाब क्रमांकाची मी तुम्हाला कॉपी सुद्धा देतो. अजान झाली, थांबायचं का? हे जे आहेत इसम बाबासाहेब साळवे यांचा सुद्धा जावं क्रमांक 2356/2 हा गंगाखेड नगर परिषदेच्या जावं क्रमांक मध्ये उपलब्धच नाही. त्यानंतर बेंडेकर सीताराम रंगनाथ यांना नियुक्ती आदेश दिलेत 31/1/2026. त्यांचा नंबर आहे 180. 31/1/2026 ला शनिवार होता, सुट्टीचा दिवस होता. सुट्टीच्या त्याची जावक रजिस्टरमध्ये त्याची 180 नंबर जर बघितला तर त्याची वेगळीच नोंद आहे. त्यानंतर ह्या आमच्या महिला भगिनी आहेत द्रौपदा परसराम अवचार. यांचा जावक म्हणजे आदेश, यांना नियुक्ती आदेश कधीचे आता क्रमांक काय तर 25/27 जावक रजिस्टरमध्ये जर 25/27 तर आपण नोंद पाहिली तर त्याच्यात आहे गोविंद मारुतराव वाघे नाका बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र. आदेश क्रमांक वेगळा, ते मॅच तर गोष्टी झाल्या पाहिजे ना. आदेश क्रमांकाला जावक क्रमांक मॅच झाला पाहिजे ना, तारखेला मॅच झाला पाहिजे. आता मी आपल्याला एक GR दाखवतो. त्या GR मध्ये स्पष्ट नमूद आहे, देतो GR आहे. त्या GR मध्ये मुख्याधिकाऱ्यांना कुठल्या नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे त्या बाबतीतला स्पष्ट त्या ठिकाणी हे निर्देश आहेत त्याच्या संबंधित. तर मुख्याधिकारी फक्त लाड पागे जी समिती आहे आणि त्या समितीमधून ज्या काही सफाई कामगार म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त सफाई कामगारांची नेमणूक करण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना. इथं मुख्याधिकाऱ्यांनी कुठल्या नेमणुका केल्या? फायरमन, वॉलमन, शिपाई, मुकादम या मुळात नियुक्त्या करण्याचा आदेश हा मुख्याधिकाऱ्यांना नाही. मग हे केले कसे? आमचा स्पष्ट असा आरोप आहे की या प्रकरणामध्ये या ज्या काही 34 किंवा जे काही याच्यात संशयित ज्या काही नियुक्त्या आहेत ह्या मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आणि उपनगर अध्यक्ष सत्यपाल साळवे यांनी मिळून संगनमतानं किंवा दबावानं किंवा मी आमदाराचा माणूस आहे या दबाव टाकून त्यांनी हे नियुक्त्या केलेल्या आहेत. नियुक्त्या कधी केल्या? या 2-3 महिन्यात, 4 महिन्यात किंवा मागच्या वर्षी. खतवल्या कधी? जुन्या तारखांमध्ये. बरं, ज्या तारखांमध्ये जे काही आदेश क्रमांक आहेत, जे काही जावं क्रमांक आहेत ते मिळते जुळते तर पाहिजे ना. आदेश वेगळा, जावं क्रमांक मध्ये नोंद वेगळी. कुठं तर बाहेर बसून हॉटेलवर लिहिल्यासारखं लिहिलं.
हा सरळ सरळ नगर परिषदेच्या जे काही दप्तर आहे त्या दप्तरामध्ये फेरफार, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं काम करण्यात आलेलं आहे. आणि जर एखादा नगरसेवक स्वतः किंवा कुटुंबीय भागीदारांच्या माध्यमातून नगर परिषदेच्या कामामध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्व्हॉल्ड असेल तर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील अधिनियमानुसार अपात्रतेच्या तरतुदी त्या नगरसेवकावर लागू शकतात किंवा लागतील. त्या कशाच्या आधारावर केल्या, कोणाच्या आशीर्वादाने केल्या, हा गंभीर प्रश्न. आणि आज मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, आमची ह्या गोर गरीब जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात आमची लढाई नाही, पण जे काही गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात जे काळे कारनामे झाले, जे हम करे सो कायदा हा जो प्रकार जो करण्यात आला, त्याला सर्वस्वी जबाबदार जयवंत सोनवणे आणि सत्यपाल साळवे. आणि या गैरप्रकाराला आमचा विरोध आहे. अहो, गोरगरीब एकाला ऑर्डर दिली फायरमन म्हणून, 18 लाख रुपये घेतले त्याच्याकडून. दुसऱ्याला ऑर्डर दिली वॉलमन म्हणून, 15 लाख रुपये घेतले. मुळात नियुक्त्याचे तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही नियुक्त्या केला कशाच्या याच्यावर? आर्थिक देवाणघेवाणीतूनच केला ना. याचा खुलासा मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना दिलेला आहे. त्याचा खुलासा त्यांनी दिला का नाही मला माहित नाही, पण हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आमची लढाई ही कुठल्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध नसून जी काही अपप्रवृत्ती ह्या 4 वर्षात झाली त्याच्या विरोधात ही आमची लढाई आहे. आता या प्रशासक काळात तुम्हाला अजून काय काय गोष्टी झाल्या मी त्या आपल्याला सांगतो. बरं, ह्या नोंदी होत असताना आवक जावकच्या तिथे ज्या महिला आहेत त्यांचं नाव आहे शीला गौरकर, यांनी दिनांक 26/5/2025 ला एक माफीनामा लिहून दिलेला आहे नगराध्यक्षांना. तो माफीनामा काय की जावक क्रमांकमधील दिनांकातील मोकळ्या जागेत नियुक्ती आदेश अनुक्रमांकमध्ये दिल्याबाबत वरील विषयास अनुसरून आपणास माफीनामा लिहून देते की माननीय मुख्याधिकारी जयवंत सोनवणे साहेबांनी जावक रजिस्टरमध्ये मोकळे क्रमांक सोडण्यासाठी सूचित केले होते. तेव्हापासून ते जावक क्रमांकमध्ये जे सोडण्यात आले त्या क्रमांकावर काही कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश खतवण्यासाठी मला सांगण्यात आले होते. 2024 मधील आज रोजीपर्यंत मी सदरील कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश दिले. मागील अनुक्रमांक माननीय जयंत सोनवणे मुख्याधिकारी नप गंगाखेड यांच्या आदेशानुसार दिले आहेत. तरी साहेबांनी मला माफ करावे, ही चूक इथून पुढे होणार नाही. म्हणजे यांना जाब विचारला असता आम्ही की जावक क्रमांक वेगळा, आदेश क्रमांक वेगळा, आदेश दिनांक वेगळा कसं, तर त्यांनी हे माफीनामा लिहून दिला. तर याच्यामध्ये अजून यांचे 2 मोहरे सुटले. हे जावक क्रमांकमध्ये जुन्या डेटमध्ये कटवायचे कसे, यांचे 2 माणसं होते त्याच्यात. एकाचं नाव आहे छगन मिसाळ आणि दुसऱ्याचं श्रीकांत सावंत. या 2 माणसांनी बॅक डेटमध्ये कुठलेही जुने आदेश खतवण्याचं काम ह्या 2 जणांनी केलंय. ह्या 2 जणांनी कोणाच्या सांगण्यावरून केलंय तर त्यांच्या 2 आकाजे वर बसले होते त्या आकाच्या सांगण्यावरून केलं. आणि जे काही पुन्हा व्यवहार झाले ते 50-50 या स्वरूपात हे झाले. त्या प्रशासकीय काळ प्रशासकीय काळामध्ये पाणी पुरवठा विभाग पाणी फिल्टर प्लांट येथे वैशिष्ट्यपूर्ण योजना 2025 अंतर्गत 3 MLD जल शुद्धीकरण केंद्र उभारणे, त्यासाठी 70 लाख, हायमास व पोल 10 लाख, इंटरनल इलेक्ट्रिकल कामे 10 लाख, तर म्हणजे 70 आणि 10 80 10 90 म्हणजे 90 लाखाचं काम हे झालं होतं. काम न करता हा प्लांटच अस्तित्वात नाही. 90 लाख रुपये उचलण्यात आले, 90 लाख रुपये. त्याची प्रशासकीय मान्यता 17/2/2025. छगन मिसाळ यांच्याकडे ती फाईल आहे. प्रफुल्ल साळवे यांना संबंधित फाईल विचारली तर त्यांच्याकडे ती नाही. सध्या ते इंजिनियर आहेत. काम कुठे झालं तर ते पत्ता नाही. त्यावेळेस इंजिनियर विशाल विभूते यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. म्हणजे थोडक्यात या जे कोणी जुने इंजिनियर असतील पाणी पुरवठ्याचे त्यांना धरून हे काम केलेलं आहे. हा प्रकल्पच अस्तित्वात नाही. 3 MLD पाण्याचा. आणि आता सर्वात गंभीर एक विषय मी आपल्याला सांगतो. गंगाखेड नगर परिषदेच्या मालकीची सर्वे नंबर 251 मधील सुमारे 80 बाय 60 फूट
एकूण जागा 4,800 स्क्वेअर फीट प्रशासक काळात बेकायदेशीरपणे देण्यात आली. कोणाला? एका प्रतिष्ठानला. आता त्या प्रतिष्ठानचं नाव मी आपल्याला सांगतो. तत्कालीन प्रशासक श्री जीवराज डापकर साहेब व मुख्याधिकारी जयवंत सोनवणे साहेब यांनी ही प्रशासकीय निर्णय होता तो घेतला. सदर जागेची अंदाजे बाजार मूल्य आहे 15 ते 20 कोटी रुपये. इतक्या मोठ्या सार्वजनिक जागेचा मालमत्ता देण्याचा निर्णय प्रशासक काळात घेता येतो का, याचं उत्तर सन्माननीय सीओ साहेब यांनी द्यावं किंवा सन्माननीय जीवराज डापकर साहेबांनी सुद्धा याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम कलम 92 नुसार अशा प्रकारची मालमत्ता हस्तांतरणासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. ती न घेता ही जागा देण्यात आली आहे. सदर जागेची संचिका नगर परिषद कार्यालयातून गायब आहे. सदरील जागेची नोंद नप रजिस्टरमध्ये भोगवटदार म्हणून घेतली आहे. परंतु भोगवटदारचे नियम महाराष्ट्र जमीन महसूल 1966च्या तरतुदीनुसार पूर्वीचे अतिक्रमण धारकाला 1 जानेवारी 2011 पूर्वीचे असेल तर फक्त 500 ते 1500 स्क्वेअर फीट जागा देण्यात येते. दिली किती? 4,800 स्क्वेअर फीट. आणि सदर जागा कुठल्या प्रतिष्ठानला देण्यात आली तर त्या प्रतिष्ठानचं नाव आहे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान. आता हे प्रतिष्ठान कोणाचं आहे, कोणाच्या नावानं आहे, याचा संचालक कोण आहे, याचं आपण सर्वांनी त्याची माहिती घ्यावी. एवढा गंभीर स्वरूपाच्या मी तर म्हणतो हे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल पाहिजे. पहिली गोष्ट ही जागाच देता येत नाही. बांधकाम परवाना तुम्ही घेतला का? हे सगळे विषय अशा गंभीर स्वरूपाचे आहेत, याची आपण गंभीरतेनं दखल घ्यावी. माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यशवंत सेनेच्या हे 4-5 जण सोडले त्या सर्वांना माझं सांगणं आहे, माझी विनंती आहे की या 4-5 जणांच्या नादाला लागून तुम्ही आपल्या प्रभागाचं नुकसान करून घेऊ नका. कारण नगरपालिका निवडणूक ही ना गुट्टे साहेबांना लढवायची ना केंद्रे साहेबांना लढवायची. नगरपालिकेची निवडणूक लढवायची कोणाला? तुम्हाला आम्हाला. लोकांच्या प्रश्नाला उत्तरं कोणाला द्यायची? तुम्हाला आम्हाला. त्याच्यामुळं विरोधासाठी विरोध न करता या 4-5 जणांचं ऐकून आपल्या प्रभागाचं नुकसान करू नका. खुला दिला तुमच्या प्रभागातील कुठलीही समस्या असू द्या, त्या समस्येला जे काही तुम्ही प्रश्न मांडताल त्या प्रश्नाला आम्ही हो दिल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरा विषय येतो, या 5 महिन्यामध्ये अशा अनेक संकट आले, पण कुठेतरी आता डोक्यावरून पाणी चाललं होतं, त्यामुळे ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावं त्या ठिकाणी लागली. या 5 महिन्यात ज्या काही गोष्टी करता आल्या, या 5 महिन्यात दुर्दैवानं 3 निवडणुका लागल्या. 3 निवडणुकांच्या 3 आचारसंहिता, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, आता विधान परिषद असेल. त्याच्यानंतर म्हणजे भेटायला गेलं तर कोणी मंत्री जागेवर नाहीत, ज्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये किंवा प्रचारादरम्यान ते सगळे बिझी आहेत. त्या 5 महिन्यात ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या केल्या. कुठं खंबा पडला आम्ही हजरच आहेत, कुठं आग लागली आम्ही हजरच आहेत, कोणी एखाद्या प्रभागासंदर्भात आपल्या प्रभागाविषयी कुठलं काम सांगितलं आम्ही हजरच आहेत. जेवढी काही मेहनत करायची होती आम्ही ती केली. पण एका परिवाराला रोखण्यासाठी किती जण कामाला लागलेत, किती मोठी यंत्रणा आहे. 17 नगरसेवक, 1 मुख्याधिकारी, 1 डीपीओ, 1 आमदार, आणि या सगळ्यांचं काय काम चालू होतं? फक्त एका परिवाराला रोखण्यासाठी हे सगळं यांचं काम चालू आहे. अरे एवढं घाबरता कशाला? एवढं घाबरण्याचं कारण काय? जनतेने कौल दिला नगराध्यक्ष पदासाठी, उर्मिलाताई केंद्रे यांना कौल दिला, नगरसेवकांसाठी तुम्हाला दिला. काम तर करावं लागेल ना. पण अशा मूलभूत सुविधांना विरोध करणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ही तुम्ही किती एक झालात, मला जाता जाता मी एवढंच सांगतो की तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला मैदान में होगा कि मरता कौन है मरता कौन है. या गंगाखेड शहराची जनता, मायबाप जनता जोपर्यंत आदरणीय केंद्र साहेबांच्या पाठीमागे, केंद्र परिवाराच्या पाठीमागे आहे, तोपर्यंत आम्हाला घाबरण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी आता आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा. आमचं मनोगत या ठिकाणी संपलं. काका बोलायचं आपल्याला काय? या माध्यमातून आमचं मनोगत जे काही मांडायचं होतं ते मांडलं. विशेषतः त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या काही त्यांनी मुद्दे मांडले होते त्या प्रश्नाला उत्तर आम्ही देण्याचं काम केलं. आता आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला विचारावे. आहे माननीय एक कागद या संबंधीचं मी आपल्याला कागद देतो, माझ्या मोबाईलमध्ये आहेत. माननीय सीएम साहेब,
माननीय दोन्ही डीसीएम सुनेत्रा वहिनी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना कालच डॉक्टर केंद्रे साहेबांनी यांनी भेट घेऊन त्यासंबंधी जे काही कारवाईचे पत्र आहेत ते त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. कालच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन या संबंधीच्या तक्रारी दिलेल्या केलेली आहे. हो, 1 ते 13 ठराव. एक एक माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही त्यांची भेट घेऊन यासंबंधी हे केलेले हे त्यांचं पत्र आहे. त्याची प्रिंटआउट काढून देतो आपल्याला. त्यावर त्यांनी माननीय मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यावर ताशेरे त्या ठिकाणी ओढलेले आहेत. त्याचं फक्त प्रिंटआउट काढून मी तुम्हाला देतो. प्रभाग 1 ते तक्रार 13 सुद्धा खाली जोडलेली आहे. प्रभाग 1 ते 13 असं जे काही विकास कामं करायचे तर ते असं एक मोगम ठराव तुम्ही मांडला. त्याबद्दल विरोधकांनी त्याच दिवशी आरोप केलेला होता की हा मोगम ठराव म्हणजे नेमकं तुम्हाला वर्षभर तुम्हाला इतर ठराव घ्यायची गरज नाही, त्या ठरावानुसार तुम्हाला जे काही काम करायचे तर ते तुम्ही करू शकतात असा आरोप त्यांनी केलेला होता. तर विषय कसा आहे, त्यांनी त्या दिवशी प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनीच एक प्रस्ताव काय पाठवला मी दाखवतो तुम्हाला. हॅलो. हॅलो. एकच मिनिट. हॅलो. मी त्या ठरावाची कॉपी देतो, आता सापडत नाही. ओके ओके. तर प्रभाग 1 ते 13चा उल्लेख ठीक आहे, आपण मान्य करू हा ठराव मोगम होता, पण त्याची सुधारणा करण्यासंबंधीचे सुद्धा या पुस्तकात उल्लेख आहेत ना. एखादा ठराव तुम्हाला पसंत नाही किंवा त्या ठरावाचा समजा एखादा शब्द पटला नाही तर त्याची सुधारणा तुम्हाला करता येते, पण करेक्शन करण्याचं म्हणजे सांगण्याचं सोडून सरसकट मुद्दाच ते हे करायचं योग्य आहे का? हॅलो. ठीक आहे, करेक्शन सांगा, मान्य करू ना आम्ही. हा, जे काही मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले की बड्या नेत्याने 350 कोटीची मागणी केली हे प्रकरण दाबण्यासाठी. 350 3.5 कोटीची, 3.5 कोटीची, सॉरी 3.5 कोटीची. सर, आपण डॉक्टर केंद्रे साहेबांना चांगलं ओळखता. त्या उत्तराला माझं एवढंच सांगणं आहे, त्या प्रश्नाला माझं एवढंच उत्तर आहे की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी औलाद आमची नाही. आम्ही इलेक्शन कसं लढलं या गंगाखेड शहरातल्या जनतेला चांगलं माहिती आहे. बाप जादाची जमीन विकून आम्ही इलेक्शन लढलेलं आहे. अशा परिस्थितीत एखाद्या गोरगरिबाकडून असे पैसे घेणं विचार सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकत. 281 सर्वे नंबर नेमकं कुठे आहे? सर्वे नंबर 251. सध्या नवीन नगर परिषदेची जी इमारत चालू आहे त्याच्या अगदी समोर हे काम चालू आहे सर. त्याबाबत आपण सर्व जे काही प्रश्न आहेत. गंगाखेड हे शहर हे संत जनाबाईची जन्मभूमी आहे. तर याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, गंगाखेड शहराचा प्रत्येक नागरिक म्हणून आपल्याला सर्वसामान्य जनतेने सत्ता दिलेली आहे. बरोबर. कारण तुम्ही जे डोर डोर फिरून मायबाप जनतेचा जे विश्वास संपादन केला, आज तुम्ही गंगाखेड शहराचे एक प्रथम नागरिक आणि एक राजा आहेत. आमदार साहेब हे विधानसभेचे राजा आहेत. दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये आमच्या हातात कागदाचा बंच येतोय. कारण त्यांना मतदारसंघाचा राजा केला सर्वसामान्य जनतेने, तुम्हाला शहराचा राजा केलेला आहे. यातून कागदपत्राच्या कडाईमध्ये असा दिवसेंदिवस जरी गंगाखेड शहराचा विकास कुठला तर उद्या सर्वसामान्य जनतेला तुम्हाला प्रश्न द्यावे लागतील. सिनियर पत्रकार या नात्याने त्यांना हा पण प्रश्न विरोधकाला तुमच्या केला होता. तुम्ही एकामेकाजवळ बसून किंवा काय असतील त्या अंतर्गतचे प्रश्न मिटून या गावाच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? कातकडे साहेब, मी आपल्याला
स्पष्ट सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये जेवढे काही वचनं आम्ही दिले होते ते जर आम्ही पूर्ण केले नाहीत तर पुढची निवडणूक आम्ही लढणार नाही. हे काही भाषण नाही, पण विकासासंबंधी आता तुम्हाला सांगतो कसं असतं. ज्यावेळेस उर्मिलाताई केंद्रे यांनी पदभार स्वीकारला, माननीय केंद्रे साहेबांनी सर्व नगरसेवकांना म्हणजे त्यांच्या सुद्धा फोन केले होते, पण ते उपस्थित राहिले नाहीत. त्याच्यानंतर 12 तारखेची जी उपनगराध्यक्षाची निवड झाली ती कशाच्या आधारावर झाली? ती बिनविरोध झाली. आम्हाला त्याच्यात काही खोडा घालायचा असता तर आम्ही घातला असता, पण आम्ही ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. पण बिनविरोध झाली असताना आमच्यावर अर्वाच्य भाषेत बोललं गेलं, तिथेही आम्ही शांत होतो. त्याच्यानंतर विषय समित्याच्या निवडणुकीमध्ये कातकडे साहेब आमचा एक सुद्धा सभापती झाला नाही, तरी आम्ही शांत होतो. हे प्रकरण वाढलं कुठं? ज्या वेळेस 27 तारखेला यांनी उर्मिलाताई केंद्रे यांच्यावर आरोप केले की नगराध्यक्ष सही करत नाहीत, नगराध्यक्षाचे सही अरे तुम्ही एखादा कागद दाखवा ना, त्याचं प्रूफ दाखवा जे नगराध्यक्षाकडे घेऊन आलं. आज जाहीरपणे सांगतो, एक आपल्या सदस्य आहेत शिंदे यांच्या पत्नी, उद्धव शिंदे यांच्या पत्नी, ते एकदा माझ्याकडे फक्त एक कागद घेऊन दिले होते, दुसऱ्या मिनिटाला त्या कागदावर सही केली आहे. तुम्ही आजही त्यांना जाऊन विचारा. म्हणजे विषय फक्त विरोधासाठी विरोध नसताना या गंगाखेड शहराचा विकास झाला पाहिजे. तळमळीनं गेली 4 वर्ष फिरून उन्हातानाचं फिरून आजही माझी गेल्या 3 दिवसापासून माझी तब्येत बरोबर ना, माझ्या सगळ्या सन्माननीय आमचे सुनील काका असतील, चांदूभाऊ असतील, माझी तब्येत बरी नसताना सनस्ट्रोक झाला, उन्हाचा उष्माघात झाल्यामुळं काही गोष्टी झाल्या, पण आम्ही आमचं काम चालू ठेवू. जर ह्या ते आहे ना अकेला चला था जाने पे मंजिल मगर लोग आते काही कारवा बनता काय, आमच्या या विकासाच्या याच्यात जर कोणी सामील झालं आम्ही निश्चितच स्वागत करू त्या गोष्टीचं. गेल्या 3.5 महिन्यापासून वरील सरकार तुमचं आहे. 5 महिन्यापासून 5 महिन्यापासून नगराध्यक्ष आहात तुम्ही. मी राज्यात नाहीये नगराध्यक्ष. गटनेते आहेत. मंत्रालयातून असा विकासाचा कुठला निधी तुम्ही प्राप्त केला आहे शहरासाठी? तुम्हाला खरं सांगतो, या 5 महिन्यामध्ये अशा काही घडल्या गेल्या की आपण निवडून आल्याला जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, महापालिकेची लागली, आता एमएलसीची निवडणूक आहे. म्हणजे या 5 महिन्यात 3 निवडणुका लागलेल्या आहेत. कोणी मंत्रालयात भेटायला गेलं तर ज्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये, त्याच्यानंतर अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, अशाही काही गोष्टी आहेत. तर ठोस असं कुठलंच झालं नाही, मी जाहीरपणे सांगतो. पण एकदा ही विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर कालच माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत माझं बोलणं झालं. एकदा विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी पूर्ण गंगाखेड नगर परिषदेचे जे काही शिष्टमंडळ आमचे नगरसेवक आहेत ते त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहे. स्वच्छता व पाणी पुरवठ्यासंदर्भात एक सत्ताधारी गटनेता म्हणून आपण जनतेला काय सांगताल सध्याच्या अडचणीबाबत? आता या बाबतीत तुम्हाला विषय सांगतो. मुळात घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, तर थोडक्यात स्वच्छतेचा विषय याच्यामध्ये तो हा फार मोठा विषय. आता स्वच्छता कर्मचारी गंगाखेड नगर परिषदेमध्ये एक 35 ते 40 आहेत. त्याच्यातले 5-10 कोणाची तब्येत बरी नसते, कोणी कोणाचा प्रतिनिधी पाठवतात, अशा तर केवळ 25 माणसावर पूर्ण शहर साफ होऊ शकत नाही. रस्ते साफ कोण करणार, नाल्या कोण काढणार, घंटागाड्या कशा येणार, जर आलेला कचरा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी तो डंप करायचा असेल तो कसं करणार, त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन हे टेंडर अतिशय महत्वाचं आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही याविषयी दाद मागू, कारण एखाद्या अत्यावश्यक सेवेमध्ये काउन्सिलनं जरी निर्णय घेतला असेल तर तो बदलण्याचा अधिकार त्याच्यामध्ये आहे. स्वच्छतेचा निश्चितपणे गंभीर प्रश्न आहे, पण आमचं काम त्याच्यावर चालू आहे. ज्यावेळेस ते काम चालू होईल त्यावेळेस आपण सर्वजण त्या ठिकाणी म्हणाल की खरंच गंगाखेड शहरामध्ये काय स्वच्छता चालू आहे. पण असंख्य अडचणीत इतके दिवस तर इलिगल टेंडर लावलं गेलं, त्याचं बीओकीच लॉक केलं. अशा पद्धतीचे काम म्हणजे कुठलंही काम इलिगल पद्धतीनं करायचं नव्हतं, रद्द केलं की कांगावा करायचा हे योग्य नाही. बोला. हे बघा, एक लक्षात घ्या, अधिकारी तर याला आहेत, पण अधिकाऱ्यांचे आकाश सुद्धा कळणं हे कळणं महत्वाचं. म्हणजे फक्त एक अधिकारी एवढी हिंमत करू शकत नाही, कुठलं तर इतके पाठबळ असतं. आणि गेली 4 वर्ष प्रशासक काळात कोण नगराध्यक्ष म्हणून मिरवलं, काय केलं हे गंगाखेड शहराच्या जनतेला माहित आहे. त्याच्या मागे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांचा क्लिअर कट हात. आणि ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या गंगाखेड शहराचे एसडीएम जीवराज डापकर ते सुद्धा
या लुटे गँगमध्ये सामील आहेत. त्याची प्रोसेस असते साहेब. पहिल्यांदा आपल्याला माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी तक्रार करावी लागते आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ते काय करतात, पहिल्यांदा आपण कुठला आरोप केला ते मान्य ते करतील का नाही. मग त्यावेळेस आम्ही सगळे पुरावे त्यांना दाखवले आणि पुरावे दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय जयवंत सोनवणे यांना खुलासा करण्याचा त्या ठिकाणी हे दिलेलं आहे, पण त्यांनी तो केला का नाही माहित नाही. आणि जर याला आम्हाला न्याय भेटला नाही न्यायालयाचे दरवाजे उघडत आमच्यासाठी.